नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर विथ मम्मी मंचेकर. आता मी विचार केला की चला, अरे थांबा, मी नीटपैकी इंट्रोडक्शन देतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर आणि आज डायरेक्ट फ्रॉम किचन. कारण की विचार केला की चला, आता मम्मी किचन मध्ये जेवण बनवत होती, तर मी विचार केला की चला आता मी मम्मीला मदत करतो सोयाबीनची भाजी बनवायला आणि तुम्हालाही दाखवतो की नॉर्मल सोयाबीनची भाजी कशी बनवायची. वाय नाही, सॉरी, हाव नॉर्मल, बाकी काय नाही, असं काय एवढं काय स्पेशल वगैरे काय नाही. फक्त नॉर्मल सोयाबीनची भाजी जर तुम्हाला कधी कधी खाऊन बघून बनवून खायची असेल तर कशी बनवायची. नॉर्मल स्टार्ट पासून तर तुम्हाला माहितीये की आपण फोडणी घालतो वगैरे, तर फोडणी वगैरे मी तुम्हाला दाखवत नाही बसलो. हे बघा काय केलं, याच्यामध्ये कांदा टाकलाय, ते राई जिरा वगैरे, तेल, कांदा, टमॅटो आणि मिरची, कढीपत्ता, बस. त्याचा जरासं मॅरिनेट नाही, लाल कांदा फ्राय होतो. हा, कांदा फ्राय जरा चांगल्यापैकी ब्राऊन झाला पाहिजे, टमॅटोचं पाणी निघायला पाहिजे आणि कोथिंबीरचं सगळे आतमध्ये गेलं पाहिजे. आज असं चिल डे ब्लॉग असणार आहे, चिल डे ब्लॉग असणार आहे. तर विचार केला की वाय नॉट लेट स्टार्ट फ्रॉम कुकिंग मला आवडते करायला, मम्मीला तर आवडतेच, मलाही असेच आवडते. मम्मीला आवडते म्हणजे मम्मी लोकांना करावंच लागतंय म्हणजे मी करतो. नाही त्या सकाळी आता तुम्ही कामाला गेल्यावर मम्मी लोक काय करणार, घरात तेच करणार ना काम. थँक्यू सो मच. हा, तर मी बोलत होतो की चला आज मी असंच काय बोलतात रॅन्डम ब्लॉग करत होतो. सोयाबीन घेतलेले आहेत, सोयाबीनला असं गरम पाण्यात छोटे हा, पहिल्या सोयाबीनला गरम पाण्यामध्ये पूर्ण साफ केलं, त्याच्यातली माती काढली आणि मग त्याला उकडवलं. माती असते त्याला, तीच आपण माती काढतो. आपण मग उकडवलं त्याला, आणि मग नंतर त्याला असं एकदम बॉक्स कापलं. बॉक्स कापायची गरज नाही, छोटं कापा, मग ते असं झालेलं आहे. आपल्याकडे आपला मसाल्याचा बॉक्स रेडी आहे, लहानपणापासून मी बघितलेलं. आणि जर असं काहीतरी स्पेशल टेस्ट येण्यासाठी आता व्हेजिटेरियन लोक अजून काय आता इतर का बात आहे, काहीतरी टेस्ट पाहिजे ना, म्हणून टाकतो आम्ही पावभाजी मसाला. कारण की खूप एक वेगळी चांगली टेस्ट येते. नॉर्मल भाजीमध्ये जी अशी भाजी असतात ना, ज्याला स्वतःला काही टेस्ट नसते, तर त्या भाजीमध्ये असा काहीतरी मसाला टाकला ना पावभाजीचा, तर जास्त एनहान्स होते टेस्ट. टाकतो 1 चम्मच पावभाजी मसाला, अंदाजानुसार 1 चम्मच आहे. जोपर्यंत बाजूला तुमची मम्मी बस नाही बोलत तोपर्यंत टाकत राहा. अरे सॉरी मॅडम, आता तो एव्हरेस्ट टाका. एव्हरेस्ट मीठ मसाला, ओ सॉरी, मीठ नाही, मीठच आहे. हे व्हेजिटेरियन आहे, मसाला तर व्हेजिटेरियन आहे चिकन साठी, बट आहे मसाला व्हेज. मम्मी लहानपणापासून टाकते कुठल्याही भाजीमध्ये जरासा तरी मीठ मसाला किंवा पावभाजी मसाला. म्हणजे मी सगळ्या याच्यात नाही टाकत, मम्मी स्वतःचा गोडा मसाला बनवते. बस ते ना वासाला जरासं बस हे टाकायचं. अभी डालने का अपन को अपना हात का लावला. तिखट, हळद, धना पावडर 1 चम्मच तिखट, बस, और 1 चम्मच तिखट असतात ना, अर्धा चम्मच हळदी, अर्धा चम्मच धना पावडर. ते धना पावडर जरा टाकायचं. ते झाला 1 चम्मच धना पावडर. आणि हे कलर साठी, आणि कलर विच कलर वी वॉन्ट, रेड, काश्मीरी लाल कलर. बस, किती सोपं आहे जेवण बनवायला ना. फक्त काहीतरी कांदा वगैरे परतवायचा आणि मग मसाला लावायचा, तयारी करायला वेळ जातो. हा, मग सगळं मसाला टाकलं, ते आपलं ह्याच्यामध्ये तडका जो होता, कांदा बिंदा परतवत होतो त्याच्यामध्ये मसाला टाकला आणि मसाल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आणि हे रेडी आहे मग जायला त्याच्यामध्ये. आणि व्यवस्थित आता हे आपण टाकायचं व्यवस्थित आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं, पूर्ण नीटपैकी असा ना मसाला फुल मिक्स केला पाहिजे म्हणजे फुल सगळीकडे लागला पाहिजे चारी बाजूने. तू घे ना, अंदर ना. तुम्ही कधी फॅन्टा वगैरे ट्राय केलंय का? ते बाहेरगावी जे भेटतात. आपल्याकडे फॅन्टा फक्त ऑरेंजच भेटतो, आपल्याला किती गंडवतात, बट फॅन्टा किती साऱ्या फ्लेवर्स मध्ये येतो. मेरिंडा असो, फॅन्टा असू दे, कोको कोला व्हॅनिला मध्ये पण येतो. मी तुम्हाला दाखवलेला कोको कोला व्हॅनिला फ्लेवर, जरासा व्हॅनिलाचा टेस्ट येतो, नथिंग असं काय वाव, असं काय खतम. मीठ टाकलं, खतम. त्याला असं एकदम नॉनव्हेज वाटतंय, बट कारण की ते सोयाबीन आहे, सोयाबीनची कन्सिस्टन्सी तशीच लागते. म्हणून झाकून ठेवताना जर असं कोथिंबीर टाका, कारण की कोथिंबीरचा वास मग सगळीकडे जातो. आणि मग नंतर गार्निशिंग करायला कोथिंबीर परत टाकायची. सेंट जा. फुल एकदम असं सोपं होतं सोयाबीनची भाजी बनवायला. तुम्ही पण ट्राय करा आणि मलाही सांगा, एकदम सोपी भाजी होती. माय क्रिएशन, माय इनोव्हेशन इन 3, 2, 1.
ओ माय गॉड, काय भारी दिसतंय ना एकदम. तुम्ही बघताय भाजी किती भारी दिसते. अशीच भाजी बनवा आणि मला टॅग करा. किती दिवसांपासून बाई एवढा पाऊस पडतोय ना, काय सांगू तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे, सॉरी. हां, आता पण ठाण्यामध्ये मी आता रील बघितलेली की काहीतरी असं डायरेक्ट कोसळल्यासारखं दिसत होतं, ढग कोसळल्यासारखं. आणि एवढा लगेच पाऊस चालू झाला ना, ती रील बघितलं, पाणी पडतं यार. हां, तुम्हाला दाखवतो नजारा, ती दिस नजारा की. आणि तुम्हाला काय दिसत नसेल मे बी, कारण की भरपूर नाही दिसत आहे, बट पाऊस दिसत नसेल कारण की तरी सांगतो की पाऊस भरपूर पडतोय. मस्त जोरजोरात पाऊस पडतोय, एकदम जोरजोरात. आणि माझी डिश इज रेडी, खिचडी भात. काय हे, मी हँग झालो जरा 2 मिनिटं. मीच बनवली आहे सोयाबीनची भाजी आणि चपाती झालं, बट भाजी भरपूर मस्त लागते, भरपूर. तुम्ही खाऊन बघा. आणि आता आपण ब्लॉग कंटिन्यू करू. नमस्कार गाईज, आता वाजले आहेत 4:30 मे बी, माहिती नाही 4:30 वाजले की 5 वाजलेत. बाहेर तर आता पाऊस दिसत नाही, बट धुकं भरपूर दिसत आहे. तर मी विचार केला की चला मी असं जरा बाहेर राऊंड मारायला जातो. आज संडे आहे तर ठीक आहे. आज मी दिवसभर काहीच नाही केलं माहिती आहे का. इथे मी झोपून होतो दिवसभर आणि माझी एक यूट्यूब व्हिडिओ एडिट केली. आणि मग असंच विचार केला की चल जाऊ दे, आज वीकेंड आहे, तो ऐसे पडके राहतो म्हणून. आणि मग त्याच्यासोबत मी विचार केला की वाय नॉट मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू. तर तुम्हाला माहिती आहे आपण अगोदर लहानपणापासून जेव्हा फोटोज काढायचे, आपले मम्मी पप्पा फोटोज काढायचे किंवा आपण पण कधी कधी फोटोज काढायचे, तर असे रॉ विदाउट फिल्टर्स किंवा असं जरा ग्रेनी टाईप, जरा नॉईज टाईप, आणि म्हणजे कसे काही फिल्टर्स नाही, शेडी, बट ते दिसायला एकदम विंटेज आणि रिच वाटतात. आता पण आपल्याला ते आता चांगलं वाटतं की भाई आपल्याला तसे विंटेज टाईप फोटोज हवेत, आपल्याला ओल्ड मनी टाईप फोटोज हवेत. तर आपण फिल्टर्स लावावे लागतात आपल्यासारख्याला. तर वाय नॉट विदाउट फिल्टर्स आपल्याकडे एक असा कॅमेरा असेल की आपण त्याच्यामधूनच डायरेक्ट असे कॅप्चर करू शकतो आणि कुठेही कधी पण आपण ते कॅप्चर करू शकतो एका स्मॉल कॅमेरामधनं. तर मी मागवलेला आहे मिनी डीव्ही कॅमेरा. आता मी ह्याला तुमच्या समोर अनबॉक्स करणार आहे आणि ह्याला वापरून बघणार आहे आणि ह्याचे क्लिप्स मी तुम्हाला दाखवणार आहे. मी हे ऍक्च्युअली एक स्टोअर आहे विस्ता स्टोअर करून, मी तिकडनं हे मागवलं. त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि हे खूप मस्त आहे. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला SD कार्ड टाकावं लागेल. SD कार्ड टाकल्यावरती यू कॅन क्लिक as many as pictures you want, as many as videos you want, आणि ते व्हिडिओज आणि फोटोज तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करू शकतात. अँड यू कॅन एन्जॉय युअर मेमरीज, असे विंटेज टाईप मेमरीज जे आपल्याला आवडतील. असं वाटेल की वी आर इन 2007 आणि आपण ओल्ड एज वाईब्समध्ये एका ब्लॅक अँड व्हाईट ॲक्टर सारखं आहोत असं तुम्हाला वाटेल मे बी. सो आफ्टर अनबॉक्सिंग मला भेटलेले आहे हे 2 गोष्टी. पहिला आहे ही वायर आपल्याला चार्ज करायला आणि आपण ह्याच्याने आपण ट्रान्सफर पण करू शकतो. आणि ही छोटूसा कॅमेरा विंटेज कॅमेरा, आपला कीचेन कॅमेरा. तुम्ही तुमच्या गाडीच्या चावीला किंवा तुम्ही तुमच्या बॅगेला ॲज अ कीचेन म्हणून वापरू शकतात. अँड यू कॅन फिल्म अँड यू कॅन रेकॉर्ड अँड यू कॅन कॅप्चर छोटे मेमोरीज. बघा आता मी ऑन करतोय. ऑन, हॅलो. ह्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओज पण करू शकता, फोटोज पण काढू शकतात. तर मी कोणाचा पहिला फोटो काढणार? तुमचा फोटो खूप मस्त आहे, भारी वाटतं. म्हणजे तो कॅप्चर करायलाच खूप अशा लहान गोष्टी लहान कॅमेऱ्यात कॅप्चर करायला किती मजा येईल. आणि मग म्हणून मी विचार केला की चला आपण मागवूया आहे. आणि हे असं शॉर्ट बोलतात ना कीचेन, मी माझ्या गाडीला पण लावू शकतो, माझ्या बॅगेला लावू शकतो आणि कॅप्चर करू शकतो एक. बघतो आपण मी काय करू शकतो बाहेर. मला जसा चिल डे ब्लॉग ठेवायचा होता की नॉर्मल डे इन वीकेंड, असं सॉरी डे इन वीकेंड नाही, व्हॉट आय डू इन वीकेंड, असं काहीतरी करायचं होतं. तर चला आपण जाऊया. लगेचच कपडा बदलते. 1 2 3. आय एम रेडी गाईज, आय एम रेडी. काय माहिती का, बट मी असंच रेडी झालो, कोणाला नाही भेटत आहे, मी एकटाच चाललेलो आहे. तुम्हाला जर ह्याची लिंक हवी, मला हे माझ्या एका मैत्रिणीने गिफ्ट केलं, तर तुम्हाला ह्याची लिंक मला जर ह्याची लिंक भेटली तर मी टाकेल. पण शर्ट चांगलं दिसतं. वाव. काय प्लॅन नाही, मी असंच चाललोय. स्कूटी पण घेऊन चाललो, चालत जाणार आहे. कुठे माहिती नाही, बघू. इच्छा किया तो किधर तो रुक जाएंगे मुसाफिर. बघू. मी आता एवढा ड्रेस टाकतो, विचार केला की चला जाऊ दे आपण इथे कुठे फिरणार. मला काय माहिती पण नाही ना इकडे. आता आम्ही एवढं लवकरच हे झालोय, शिफ्ट होऊन आम्हाला जास्त टाइम नाही झाला आहे. सो मला एवढ्या लवकर कसं माहिती असं. मी विचार केला की चला आपण गायमुख चौपाटीला जाऊ. आता मी बघितलं की गायमुख बीच असं लिहिलेलं ते बंद आहे. सॅटर्डे संडे ऑफ असतात तर लिहिलंय.
बट आय डोंट थिंक सो. मी एवढा कॉन्फिडन्स मध्ये आलो की चला जाऊया. काय आहे त्याचं नाव काय मुख चौपाटी. तर बघतो तर सगळं बंद आहे. एकूण एक जागा बंद आहे भाई, एकूण एक. आणि एवढा रिक्षामधनं उतरल्या असा धोधो पाऊस चालू झाला ना भाई. आता मी एकदा एवढे मस्त कपडे घालून आलोय आणि इथे काय रील करायला पण नाही ना. मी तशी पण काय रील करणार नव्हतो, बट तरी विचार केला की जाऊ दे इकडे जरा क्लिप्स वगैरे काढेल. बट सगळं बंद आहे तसा भारी. आता हे लोक काम चालू आहे म्हणून मे बी बंद आहे वाटतं. माझं चुकलं, मी येडा आहे. ह्या गेटने सगळं चालू आहे, त्या गेटने बंद होतं. किती भारी दिसतंय हे बघा. घोडेबाई, घोड्यांचा पॉईंट काय मला कळला नाही, बट ठीक आहे. गायमुख आहे ना, घोडामुख. एक बरं आहे की या लोकांनी एकदम मस्त इकडे वॉक करण्यासाठी बाई ठेवलंय. भारी वाटतं एकदम. मग मी इकडे एकटा आता असंच वॉक करायला आलोय. असं एकटा यायला किती भारी वाटतं ना कधी कधी, बट ठीक आहे, भारी वाटतं. काहीतरी आलं भाई अंगावर, डेंजर होतं जे पण होतं. हे अशा लॉंग असे जे लाईनचे स्ट्रिप्सवाले असतात ना, ते जास्त आपल्याला टॉल लुक देतात. आणि हे जे असे सँडल्स आणि हे असे आपले कार्गो, मी तुम्हाला बोललो हे पॅन्टलन्स मधनं घेतलं तुम्ही घेऊ शकता, खूप स्वस्त आहे. हे यशने मला गिफ्ट केलेलं. आणि हे शर्ट मला, म्हणजे मी काय घेतलंच नाही माझ्या आउटफिटमध्ये, सब गिफ्टेड माल आहे. नाही सॉरी हे मी घेतलंय, हे वेबसाईटमधनं घेतलंय. हे असे जे सँडल्स असतात ना, कसं दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे असे जे सँडल्स असतात ते तुम्ही घेऊ शकता, कारण की ते अशा आउटफिट्सवरती ना खूप कॅज्युअल चांगले. स्वतः शूज घालून जायची गरज नाही आहे. दॅट इज वाय. आणि बघू जरा धोधो पाऊस आल्यावरती मी भिजायचा प्रयत्न करेल. पण भारी दिसतोय ना आउटफिट. बघा हा टोन किती भारी दिसतोय. मला माहिती नाही का, बट भिजायची इच्छा होते. आता नवीन कपडे घालून गेलो, घरी भिजून गेलो तर मम्मी ओरडेल. पण बघू, भिजायची तर इच्छा मला खूप आहे, पण नाही पण आहे. खूप कॉम्प्लिकेटेड फिलिंग असते ती. भिजायचं पण आहे, नाही पण भिजायचं आहे. किती कॉम्प्लिकेटेड आहे ना भिजायचं फिलिंग. म्हणून आता समोरून काय लोक, भरपूर सारे लोक भाई, 2-3 तर मी असे बघितले की विदाऊट छत्री असे चालत आहेत, चांगले कपडे घालून, शूज घालून. भाई शूज, माझा आउटफिट तर आहेच, बट सीनरी बघा तुम्ही. मेमरी ड्रॉइंग बघा, मेमरी ड्रॉइंग. माझी अशी फालतूवाली फाटली आहे ना. आणि भाई तुम्हाला काय सांगू, माझ्या पाठीने 2 माणसं चालत होती, एक मेल फिमेल, ठीक आहे, चालत होती. मी मग असंच मागे पण बघितलं, गायब मी. आणि मग आता बाजूला बघितलं की ते भाई ती लोक बाजूला तिकडे गार्डन आहे ना, तर तिकडे ती लोक वॉक करत होते. माझी अशी फाटली ना, काय सांगू तुम्हाला. मी सरळ पळत जाणार होतो. मी छत्री बित्री टाकून मी पळत जाणार होतो. खरं मी पळत जाणार होतो. मी विचार पण नसा केला, डायरेक्ट पळत मी गेटच्या बाहेर पकडून ओला बुक करून फरार. कारण माझ्या पुढे कोण नाही, मागे कोण नाही. मागे 2 लोक चालू होती, तर अचानक गायब झाली. आणि मग मला इथे दिसली आता इथेही दिसत नाही, म्हणून मी चुपचाप पुढे चालत जातोय. पुढे इथे डेड एंड दिसतोय आणि लाईट फ्लिकरिंग करतायत, म्हणून हाच तो साईन आहे की तुम्हाला पाठी वळलं पाहिजे. उगाच फालतूगिरी समजून पुढे चालत नाही जायला पाहिजे, म्हणून चुपचाप वळावे. किती भारी रस्ता यार, किती असं सकाळी आलेला मजा येईल. तर सीन असं झालंय की नाही मला रिक्षा भेटत आहे. माझी मोबाईलची चार्जिंग आहे 5%. आता काय माहिती मी घरी कसा जाणार आहे. फायनली मला रिक्षा भेटलेली आहे. तसंच माझी इच्छा केली की चला जाऊ, आता खूप मस्त पाऊस पडतो तर आपण व्हेज मंचावर सूप पिऊन येऊया. तर मी लगेच चालू इथे व्हेज मंचावर सूप प्यायला. आता माझी बॅटरी आहे 1%, कधीही स्विच ऑफ होईल, म्हणून मी तुम्हाला आताच अपडेट देतोय. मे बी फोटोज न दाखवलं तरी छोटा कॅमेरामॅन तुम्हाला फोटोज दाखवेल. व्हेज मंचावर सूप आणि व्हेज क्रिस्पी मागवलं आणि लगेच घरी जातो. तर मग विचारलं की जल्दी हो जाएगा ना. आणि मी बिल पण अगोदरच पे केलं, कारण की त्याला बोललो की मेरा फोन से शो हो जाएगा और मेरे पास कॅश नाही आहे. मस्त एकदम. अरे खरं आहे, मी बनवली आहे. काय बोलतो येस भाई, खरं. येस खरं, कडक नाही, खरं बोलतोय, खरं. चल पहिले भाजीच खाऊन बघू मग. पहिले भाजीच खा. ओके झाले, मम्मी सारखी नाही झाली आहे, पण ठीक आहे. पण कलर भाई मला तोंडाला पाणी येते, कारण मला खूप भूक लागली ती भरपूर टाइम झाला. कलर आणि हे सेम मम्मी सारखं दिसतंय. माझ्या हाताला पण जादू आहे. काय बोलतो, चांगली एक नंबर. सोयाबीनची भाजी का सेम लागते, काय बोलतो. हा
तिची थोडी बेटर असते पण ही मस्त लागते. दीदीची पण जास्त बेटर बनवते टॅलेंट ब्रो. एकदम प्रॉपर. आणि मी हिला मी गाडीतच बोललेलो हिला की डाळ भात खायला कंटाळा येईल, आपण काय चटपट खायची इच्छा होती. पण एक नंबर पावभाजी मसाला टाकला. एक नंबर आणि चिकन मसाला. हा तेच. व्हिडिओ आहे हो भाई. व्हिडिओ कशी काय निघते याच्यात? सब पॉसिबल भेटलं तुला त्याच्यात.